पाहणार आहोत महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर उद्या सुप्रीम कोर्ट निर्णय देणार असल्याचं समजतंय। सत्ता संघर्षाचं हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे जातं का हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरेल। उद्या सकाळी 10:30 वाजता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कोर्टच्या वतीनं या संदर्भातला निर्णय दिला जाणार असल्याची माहिती मिळतेय। याच संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय नेमकी माहिती? भारताचे सरन्यायाधीश जस्टिस धनंजय चंद्रचूड आणि त्यानंतर त्यांच्या सह असलेलं जे घटनापीठ आहे त्यामध्ये एम.आर. शाह, त्यानंतर जस्टिस कृष्ण मुरारी, त्यानंतर जस्टिस हिमा कोहली, जस्टिस पद्मनाथन नरसिम्हा, हे जे 5 सदस्य घटनापीठ आहे याच्या वतीनं जे आज या संदर्भातली सूची आलेली आहे आणि सूचीमध्ये उद्या सकाळच्या सूचीबद्धमध्ये सकाळी 10:30 वाजता या संदर्भात सुभाष देसाई विरुद्ध प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र हे जे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षा संदर्भातली सुनावणी आज दुपारपर्यंत सुरू होती। सलग 3 दिवस ही सुनावणी झालेली आहे। त्या सुनावणीच्या संदर्भातला निर्णय उद्या देण्यात येणार आहे। सकाळी 10:30 वाजता हा ऑर्डर, या संदर्भातली ऑर्डरची घोषणा करण्यात येणार असलेली माहिती नुकतीच प्राप्त झालेली आहे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे की उद्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षा संदर्भातील निर्णय देणार आहे आणि सकाळी 10:30 वाजता ही बरोबर सकाळी 10:30 वाजता या संदर्भातला निकाल जो आहे तो दिला जाणार आहे। प्रशांत, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल।